महानगरपालिका चुनाव महासंग्राम शुरू। ये सिर्फ वोट नहीं, यह है शहर का भविष्य। पानी, सड़क, सफाई, सुरक्षा, वादे कागजों पर नहीं जमीन पर परखे जाएंगे। जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार। दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने। सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें। सवाल तेज, जवाब साफ, आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभाग प्रभाग। देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम। नमस्कार, सिटी न्यूजच्या महासंग्राम या विशेष मोहिमेमध्ये मी रोहित कडे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे की अमरावती शहरातील सर्वच प्रभागामध्ये आपण आपला महासंग्रामचा रथ घेऊन फिरतोय आणि नेमके कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आता सर्व उमेदवार या निवडणुकीला समोर जातात असे अनेक प्रश्न असेल किंवा नागरिकांचे सुद्धा समस्या आपण या महासंग्रामच्या शो मध्ये जाणून घेतो। आज आपण प्रभाग क्रमांक 12 बेलपुरा स्वामी विवेकानंद या प्रभागामध्ये दाखल झालेलो आहोत। अनेक उमेदवार आपल्याशी जोडलेले आहेत। नेमके कोणते विकास मुद्दे घेऊन समोर जाणार हे प्रश्न त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपलं नाव आणि आपला परिचय द्याल, माईक द्या ना त्यांचं। संजय भगवान माहूरकर। आपला परिचय द्याल पूर्ण, कोणत्या पक्षाकडून आहात? मी अ वर्गातून उभा आहे। पक्ष आहे माझा युवा स्वाभिमान, रविभाऊ राणा यांचा पाना या चिन्हावर मी उभे आहे। कोणते विकास कामाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला समोर जाणार आपण? काय भरपूरसे विकास कामाचे मुद्दे इथेच आहे। रोड आहे, नाली आहे, स्वच्छता आहे, पाणी आहे, ड्रेनेज आहे आणि घरकुलचे मोठे प्रश्न आहे, पी आर कार्डचे मोठे प्रश्न आहे। भरपूरसे समस्या इथे मागील नगर चौकांनी भरपूरसे प्रश्न उपस्थित करून ठेवलेले आहे। म्हणून आम्हाला आमदार रविभाऊ राणांनी त्याचा उतरवलेला आहे या निवडणुकीत आणि आम्ही आमदार साहेबाच्या आणि महानगरपालिकेच्या फंडातून आणि शासनाच्या फंडातून इथून 100% काम करण्याचा प्रयत्न करेल अशी आम्हाला गॅरंटी आहे। मी निखिल उर्फ छोटू अकोटकर, प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा इथून उमेदवार आहे। सर्वप्रथम आम्ही सिटी न्यूजचे धन्यवाद मानतो की ते आम्हाला इथे डिबेटसाठी बोलवलं आहे आणि बाकी नेते गैरहजर आहे। आपले विकास कामाचे कोणते मुद्दे राहिले या निवडणुकीत? विकास कामाचे असे मुद्दे आहे की सर्वात बेसिक मुद्दा आहे आपला साफसफाईचा। बेलपुरा असो, मोतीनगर असो, किरणनगर असो किंवा कल्याणनगर असो, हा बेसिक मुद्दा आम्हाला सर्वात आधी मार्गी लावायचा आहे। नंतर आम्ही ओपन स्पेस डेव्हलप करणार आहे, तिथे स्टडी सेंटर, गार्डन, उद्यान आणि विकास कामात आमच्या भाऊच्या माध्यमातून आम्ही चालूच आहे आमचे वर्षानुवर्षे। रस्ते आहे, नाले आहे आणि बेलपुऱ्यातले भरपूर मोठे प्रश्न आहे। तिथे वॉटर लाईनचा प्रश्न आहे, नळाच्या पाण्यासाठी लोकांना कुठे कुठे जावं लागतं। पी आर कार्डचा प्रश्न आहे, पी आर कार्डसाठी आम्ही पंचनामे करून पी आर कार्ड वाटप करू। आधी आमदार साहेबाच्या सानिध्यातून आम्ही पी आर कार्ड वाटले आहे भरपूर आणि आताही वाटणारच आहे आणि विकास काम तर आमचे भाऊ करतातच, आम्ही त्यांच्यामार्फत करतो। हे सर्व विजन आम्ही घेऊन लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व नेते सक्षम आहे, आधीपासून काम करत आहे। नवीन लोकांनी आहे की तिकीट दिली आहे, 15 तारखेपासून इलेक्शन चालू झालं आणि मला उभं राहायचं। आम्ही सगळे चारही पाण्याचे उमेदवार एकदम सक्षम आहे। आता तुम्हाला माहिती आहे की तिकीट भेटायसाठी किती भांडण चालू होतं। आपलं फक्त विजन सांगाल, हे सुद्धा प्रश्न आपण नंतर घेऊ। चला ठीक आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रीती हर्षल रेवणे उर्फ बनारसे। मी प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद कॉलनी बेलपुरा इथून युवा स्वाभिमान पार्टीची अधिकृत उमेदवार आहे। माझा गट आहे मागासवर्गीय महिला या गटातनं मी उभी आहे आणि आमच्या पक्षाचं नेहमी विजन हे विकासाचं राहिलेलं आहे। विकास हा जसा मूलभूत सुविधांचा असतोच तसाच भविष्यासाठीही असतो। म्हणजे आपण नाल्या, रस्ते,
जी अस्वच्छता आहे तिची समस्या पहिले दूर करून स्वच्छ प्रभाग निर्मिती करणं, तुंबलेले गटारं साफ करणं, पाण्याचं जिथे प्रवाह बरोबर नाही आहे म्हणजे कुठे कमी आहे कुठे जास्ती आहे तर तो सुरळीत करणं हे तर असेलच प्राधान्यक्रमाने, पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. म्हणून जे तरुण मुलं आहे, अभ्यास करणारी मुलं आहेत, कारण आमच्या प्रभागात खूप साऱ्या सोशो इकॉनॉमिकल कंडिशनमध्ये विकर सेक्शन्स येतात, जसं बेलपुरा असेल, किरणनगरचा काही भाग असेल, सबनीस प्लॉट असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला लायब्ररी नाही आहे. तर तिथे लायब्ररी मुलांना तयार करणं, अभ्यास केंद्र तयार करणं, MPSC UPSC चे सराव केंद्र तयार करणं असेल म्हणजे आपल्याला उद्याचा विकसित उमेदवार आपल्याला मिळेल. कारण आपण असं म्हणतो ना की 76 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळूनही अजूनही आपण अस्वच्छ गटार, रस्ते, पाणी ह्या बेसिकच सुविधा मागतोय, कारण ती कमतरता आहे. आधीच्या असलेल्या सत्ताधाऱ्यांनी कदाचित ते प्रश्न सोडवले नसतील, म्हणून आजही ते प्रश्न आहेत. पण आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की उद्या भविष्यामध्ये तुम्ही आम्हाला निश्चितपणाने वेगळे प्रश्न विचाराल, कारण आजच्या समस्या आम्ही दूर करून उद्याचाही आमचा प्रभाग अधिक विकसित करण्याचा प्रयत्न करू. तसेच बायसिकल पाथ आपलं स्वच्छ हवेसाठी अमरावतीला पुरस्कृत झालेलं आहे, तर ती स्वच्छ हवा आरोग्यदायी ठरावी म्हणून इथलं पोल्युशन कमी व्हावं, बायसिकल पाथ इथे असावे, गार्डन्स असावे, उद्यानं असावी, वृद्ध व्यक्तींसाठी एक समस्या निवारण केंद्र असावं. कारण अमरावतीचं असं आहे की खूप सारे तरुण युवक हे मुंबई, पुणे, बँगलोर या ठिकाणी नोकरीला आहेत आणि मोठ्या मोठ्या घरांमध्ये अगदी वृद्ध आईवडील केवळ राहतात, तर त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचाव्या. तर असं एक हेल्थ केअर सेंटर सुरू करावं किंवा एक हेल्पलाईन सुरू करावी असा आमचा संकल्प आहे. तर आम्ही वृद्धांसाठी, युवकांसाठी आणि महिलांसाठी उद्योग निर्मिती करणं, कारण अमरावतीमध्ये लोकांच्या महत्त्वाची जी समस्या आहे ना ती अर्थार्जनाची आहे. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसाल तर तुम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये येऊ शकत नाही. म्हणून लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम जेव्हा आम्ही करू तेव्हाच ते आमचं बाकीचं ऐकतील किंवा त्यांच्या बाकीच्या समस्या. त्याच्यामुळे महिलांसाठी लघुउद्योग निर्माण करणं, तरुणांना कौशल्य प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देणं हे आमचं विजन असेल. आणि विकास, विकास आणि विकास एवढंच आमचं ध्येय आहे. आणि त्यासाठी तुम्ही पाना, पाना आणि पाना, केवळ पाना चिन्हाचं बटन दाबून आम्हाला विजयी करा आणि तुमच्या सेवेची संधी द्या. धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना गणेश तालन, युवा स्वाभिमानी पार्टीकडनं उभी आहे पाना या चिन्हावरती. आणि मी क गटात आहे, विवेकानंद कॉलनी बेलपुरा या प्रभाग क्रमांक 12मधून. आता तुम्ही व्हिजन विचारलं. व्हिजन तर एवढे सारे आहे की 5 वर्षही कमी पडन एवढे सारे व्हिजन आहे. तर त्यातले काही मी महत्त्वाचे सांगते. महत्त्वाचे मुद्दे असे आहे आणि महत्त्वाच्या काही मुद्द्यांवरतीच मी या रणांगणामध्ये काही उतरलेली आहे. तर माझा जो एरिया आहे जिथे मी राहते, किरणनगर, तिथे खूप वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहे. तिथे अंगणवाडी नाही आहे आणि ही अंगणवाडी एवढी महत्त्वाची गोष्ट आहे. स्लम एरियामध्ये म्हणा किंवा कुठल्याही आमच्या स्लममध्येच येतो आमचा एरिया. तर तिथे ज्या गर्भवती महिला आहे त्यांना फ्रेजरपुऱ्यापर्यंत पायी चालत जावं लागते. कुठलाही डोस द्यायसाठी, लहान मुलांना बूस्टर डोस द्यायचा असला, कुठलंही लसीकरण असलं तर त्यांना फ्रेजरपुऱ्यापर्यंत जावं लागते. ही खूप खेदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि ही अंगणवाडी आणणं हे माझं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं व्हिजन आहे. त्याच्यानंतर ज्या पूर्ण प्रभागामध्ये आमचा जो प्रभाग क्रमांक 12, इथे सर्वात जास्त जर मतदार असेल ते महिलांचं मतदान आहे. महिलांची संख्या जास्त आहे. तर सगळ्यात मोठी असेल तर महिलांसाठी काहीतरी गृहउद्योग आणायला पाहिजे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. महिलांना गृहउद्योग आणल्याशिवाय एक महिला सक्षम होईल तेव्हाच ते घर सक्षम होईल. आणि दुसरं विजन माझं महिलांसाठी गृहउद्योग आहे. तिसरं विजन म्हणजे आता पाहतो जे लहान मुलं आहे ते आपल्या देशाचं पुढचं भवितव्य आहे, पुढचं भविष्य आहे. आणि लहान मुलं हे अत्यंत मोबाईलच्या अधीन गेलेले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मोबाईल दिल्याशिवाय लहान मुलं जेवणसुद्धा करत नाही. पण ह्या मुलांना मोबाईलपासून कसं लांब ठेवता येईल, त्यांच्यासाठी एक छोटंसं पार्क, तिथे त्यांच्या आवडीनिवडीच्या वस्तू, जसं काही ड्रॉइंग वगैरे काढणं, म्हणजे त्यांचं मन दुसरीकडे कसं काय हे करता येईल, त्याच्यापासून त्यांना मोबाईलपासून लांब कसं ठेवता येईल, याच्यासाठी काहीतरी करण्याचं खूप मोठं स्वप्न आहे. तसेच सिनियर सिटीजन जे लोक आहे, जसं आता प्रीतीने सांगितलं, सिनियर सिटीजन लोक आहे ज्यांचे मुलं बाहेरगावी आहे, एकटे राहतात, त्यांच्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून किंवा त्यांचा वेळ जात नाही घरी, असंख्यसा वेळ त्यांना बाहेर घालवायसाठी काहीतरी आध्यात्मिक दृष्टीतून काहीतरी करायची खूप मानस आहे आणि खूप मोठी इच्छा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं विजन म्हणजे याच्या आधी जे होऊन गेले त्यांना बाहेर काढणं, आमची एंट्री करणं, हे माझं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं विजन आहे.
सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो व मी प्रभाग क्रमांक 12मध्ये अनुसूचित जाती SC प्रवर्गातून अलंकार संतोषराव बागळे, वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेला होता. दादाच्या म्हणण्यानुसार माझं विजन सर्वात आधी जवळजवळ या थोडे. माझं विजन सर्वात आधी दर्गा प्लॉट येथील जे माझे बांधव, माझे मातंग समाजाचे जे बांधव आहे त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक त्या शासकीय जागेवर निर्माण करून देणं व त्यांच्यासाठी वाचनालयाची तरतूद करून देणं हे माझं कर्तव्य समजेल. दुसरं, माझे जे माता भगिनी आहे या प्रभागामध्ये इथे माझ्या महिलांसाठी कुठेही लॅट्रिनची व्यवस्था किंवा बाथरूम वगैरे कुठेच अवेलेबल नाही आहे. तर मी ते प्रयत्न करेल की माझ्या माता भगिनीसाठी या प्रभागामध्ये 32,000 29,000च्या या प्रभागामध्ये त्यांना कशी सुखसुविधा करून देता येईल, त्या शौचालयाची लॅट्रिन बाथरूमची व्यवस्था महानगरपालिकेकडून कोणत्या जागेवर कुठं उपलब्ध करून देता येईल तो माझा मुद्दा राहील. तिसरा माझा असा मुद्दा राहील की गार्डन एरियामध्ये त्यांचं सौंदर्यीकरण. चौथा माझा असा मुद्दा राहील की जे तरुण मुलं आहे व्यसनाच्या आहारी गेलेले आहे त्यांना लाईनशीर पद्धतनं आणून त्यांना व्यायामाची ओढ लावून देणं हा माझा प्रमुख मुद्दा राहील. त्यांना निःशुल्क अशी व्यायामशाळा आपल्या प्रभागामध्ये उपलब्ध करून देईल हे माझं प्राथमिक कर्तव्य समजेल. त्याच्यानंतर बेलपूरमध्ये सर्वात जास्त जेवढी आपल्या इकडे उमेदवार आहे आपल्या प्रभागामध्ये त्यांच्या सर्व गैरकानूनी कामं आहे. तर मी तिथे मी जर नगरसेवक झालो तर बेलपुऱ्यामध्ये एक स्वतंत्र पोलीस चौकीची व्यवस्था करून देईल. त्यानंतर अंगणवाडी सेविका आहे त्यांना आताही 2,500 रुपये मानधन मिळते. 2,500 रुपये म्हणजे त्यांचं एक जवळजवळ श्रीमंत लोकांच्या एका दिवसाचा खर्च 2,500 आहे ना. माझ्यात जे अंगणवाडी सेविका महिला आहे, माझ्या त्या माता भगिनी आहे, त्यांना महिन्याचं ते मानधन मिळते. मी प्रयत्न करेल की त्यांना 7,000 8,000 ते मानधन कसं होईल त्याच्यासाठी मी तरतूद करेल. त्यानंतर माझे वाल्मिक समाजाचे जे बांधव आहे ते आताही ठेक्या पद्धतमध्ये 250 रुपये रोजंदारीमध्ये कामाला जातात. गव्हर्नमेंटच्या GR नुसार त्यांना 1,200 रुपये असं रोजंदारी आहे, पण त्यांना आताही 250 रुपयामध्ये काम करायला हे इच्छे ठेकेदार मजबूर करतात. मी त्या GR नुसार त्यांना कसं 900 ते 1,200 रुपयापर्यंत प्रतिदिवस रोजंदारी मिळेल मी याकडे लक्ष देईल. व माझे जे बौद्ध बांधव आहे या प्रभागामध्ये सर्वात जास्त SCमध्ये बौद्ध बांधव आहे. बाहेर गावचे जे भिक्खू राहतात त्यांना इथे राहण्याची कुठलीही व्यवस्था नाही. तर एक विपश्यना सेंटर आणखी बौद्ध बांधवांसाठी भिक्खू लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करेल अशी शासकीय जागेवर मी तरतूद करतो. जय भीम. नमस्कार सर्वांना. माझं नाव ॲडव्होकेट कुमारी अवंतिका पृथ्वीराज शेंडे. मी प्रभाग क्रमांकमधून बेलपुरा स्वामी विवेकानंद कॉलनी सर्वसाधारण महिला घटकामधून मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाची उमेदवार आहे. सर्व म्हणतात की स्वच्छता हा, मला असं वाटतं की मी जेव्हा प्रभागामध्ये फिरली आणि मी जिथं राहते, मी काही कॉलनीमध्ये राहत नाही, मी बेलपुऱ्यामध्ये राहते आणि स्वच्छतेची जिथं गरज आहे सर्वात जास्ती वर्ग प्लॉटमध्ये गेली. जेव्हा बेलपुऱ्यामध्ये मी राहते तिथं मला जाणवलं की तिथं कचऱ्याची खूप जास्ती समस्या आहे आणि नाल्या अशा तुंबलेल्या आहेत पूर्ण. म्हणजे मी एकदम कॉमन प्रॉब्लेमवरती काम करणार आहे. आतापर्यंत जे पण कामं झालेले नाही आहेत किंवा जे पण कामं अधुरे आहेत म्हणजे पूर्ण झालेले नाही आहेत ते कामं पूर्ण करण्याची इच्छा आहे माझी. आणि आपलं हे मैदान आहे बेलपुऱ्याचं, तिथं 24 तास कचरा पडलेला राहतो. कोणी कधी पण येतो, कोणी कधी पण तो कचरा पेटवतो. त्याचा जो धूर आहे तो पूर्ण आजूबाजूच्या एरियामध्ये पसरतो. आणि जसं की लहान मुलं झाले, काही महिला झाल्या, सर्वांना तर श्वासाची समस्या होऊ शकते, ती आरोग्याची समस्या होऊ शकते. आणि जेव्हा आपण स्वच्छता राबवू आपल्या एरियामध्ये, आपल्या प्रभागामध्ये, तर त्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्याकडे आरोग्य पण राहील. जेव्हा आरोग्य राहील तेव्हा आपल्याला मानसिक शांतता राहील. आपण आपल्या काही आर्थिक अडचणी सॉल्व करू शकतो. आणि त्याचप्रमाणे मी जेव्हा दर्गा प्लॉटमध्ये गेली एकदमच तिथं मला असं जाणवलं की तिथं लाईट्स पण नाही आहेत
अंधारात राहत आहेत. काही लहान मुलं नालीमध्ये पडण्याची पण तिथं शक्यता आहे. रोगराई फैलण्याची शक्यता आहे. तर माझा असा फोकस ज्या गोष्टीवर आहे ते म्हणजे स्वच्छता. स्वच्छतेमुळे समाधान येईल आणि आपण आपले चांगले कामं करू शकून. नाही तर आपण आपल्या खूप समस्या आहेत. आपण आपल्या आर्थिक परिस्थितीसोबत झगडत आहोत. त्यामध्ये आपण जर अस्वच्छता राहू, जेव्हा बरसात येते, जेव्हा पाऊस येतो, तेव्हा तर आणखीनच बेकार हालत आहे. जेवढे पण ग्राउंड्स आहे त्या प्रभागातले मी पाहत आहे तिथं स्वच्छता हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्यानंतर माझा फोकस असा आहे की महानगरपालिकेच्या शाळांची हालत अशी आहे की तिथे आपण अंगणवाडीमध्ये पण मुलं व्यवस्थित येत नाहीत. जेव्हा आपण अंगणवाडीमध्ये काय मिळते हे स्वतः चेक केलेलं आहे, कारण की माझ्या घरचे काही लेकरं पण आहेत जे अंगणवाडीत जातात. मी जेव्हा त्यांना काय मिळते, काही पोहे वगैरे मिळतात, तर त्याची क्वालिटी तर बिलकुल चांगली नाही आहे. तर अशा खूप समस्या आहेत ज्या आपल्याला राबवायच्या आहेत. आणि विपश्यना सेंटर झालं वगैरे याची तर आपल्याला खूप जास्ती गरज आहे. व्यायाम करायसाठी चांगलं गार्डन असू द्या, चांगले सुविधा. आपण सगळ्यांना विकास करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सगळ्या समस्यांवर तर काम करण्याचा प्रयत्न राहील. आणि जे पण कामं आतापर्यंत अधुरे सोडले आहेत ते सगळे आपण पूर्ण करू. आणि स्वच्छता हा सगळ्यात मोठा विषय आहे. आमच्या एरियामध्ये झालं, दर्गा प्लॉटमध्ये झालं, इथं तर कचऱ्याची गाडी पण येत नाही. म्हणजे मला जेव्हा लोक येतात माझ्याकडे किंवा इथं कचऱ्याची गाडी कधीच फिरली नाही आतापर्यंत, लोक स्वतःहून जातात आणि कोणत्याही ग्राउंडवर तर कचरा टाकून देतात, कसाही टाकतात. तर कचऱ्याची गाडी फिरत नाही. आणि त्यानंतर कधी पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. तर तेव्हा मी स्वतः नळवाल्याला किंवा जे पण अधिकारी आहे त्यांना फोन करून मी त्या समस्या सॉल्व्ह केलेल्या आहेत. म्हणजे ग्राउंड लेवलवरती काम करायचं आहे. आणि मी जिथं राहते बेलपुरा, तिथे स्वच्छतेची खूप गरज आहे. आणि 2 वेळा नका सांगू. स्वच्छताचा विषय तुम्ही 3 वेळा सांगितला. आणखी काही विजन असेल तर सांगा, नाही तर माईक समोर द्या, टाईम कमी आपल्याजवळ. सर्वांना जय भीम. मी विवेकानंद बेलपुरा या प्रभागातून ड वर्गातनं उमेदवारी दाखल केलेली आहे. आता या ठिकाणी उमेदवारांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं. त्यावर मला हे म्हणायचं आहे की विजन सर्वांचं एकच आहे. साफसफाईचे मुद्दे आपण घेतले जातात, परंतु या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वामध्ये बडनेऱ्याचे आमदार रवीजी राणा यांच्या नेतृत्वात हा प्रभाग येतो आहे. तर यापूर्वी आदरणीय रवीजींनी या ज्या समस्या सांगितल्या जातात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न का केला नाही ते सांगा. त्यांनी केलं नाही केलं तो नंतरचा विषय झाला. तुमचं काय विजन? आमचं विजन हेच असेल, साफसफाईच्या माध्यमातून प्रभाग स्वच्छ करणे, एवढंच आमचं विजन असेल. बरं, फक्त स्वच्छतेचा आपण मुद्दा या घेऊन निवडणुकीला समोर जात आहे. कुठे गेले उमेदवार काँग्रेसचे? ताई, आपला परिचय द्याल आणि विजन काय आपलं या निवडणुकीचं ते सांगाल. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी लढेल, फक्त जनसामान्यासाठी. मी प्राध्यापक मैथिली पाटील, प्रभाग क्रमांक 12, स्वामी विवेकानंद बेलपुरा या प्रभागामधून उमेदवारी माझी दाखल केली आहे. माझं विजन असंच राहील, कारण स्वच्छता हा तर अनिवार्य घटक आहेच. आपला अमरावती हे शहर ऐतिहासिक, सामाजिकदृष्ट्या प्रगत असं शहर आहे आणि प्रसिद्ध असं शहर आहे. या शहराला जे गालबोट नाही लागावं ते लागतं आहे. त्यासाठी मी पहिले सर्वप्रथम झटणार आहे, कारण महापुरुषाचं, संतांचं हे गाव आहे. अनेक संत इथे येऊन गेले, महापुरुष इथे येऊन गेले. त्या सर्व संत महापुरुषांचं कसं मान राखता येईल, कसं महामानवांना आपल्याला हे करता येईल, त्यासाठी मी सर्वप्रथम ते काम करणार आहे. इथे उपस्थित असलेल्या सर्वप्रथम सर्व नागरिकांना माझा नमस्कार. जय भीम, जय शाहू. मी यासाठी मी तुम्हाला सांगते की विजन हा स्वच्छता, झाडू, कटला, रस्ते एवढेच नसतं दादा. कारण काय आहे, हे लोक तर आपण सगळं, कारण नगरसेवकाचं कामच आहे हे तर मी करेलच, कारण हे माझं प्रथम कर्तव्य असेल, हे मला करावंच लागणार आहे. परंतु शैक्षणिकदृष्ट्या हा अमरावती शहर भरपूर हे आहे. कारण जरी खूप मोठे मोठे प्रायव्हेटायझेशन कॉलेज झालेले आहे, खेड्यापाड्यातले सगळे लोक शहरामध्ये आलेले आहे. आणि त्या शहरात येऊन आपण काय करतो आहे की CBSE पॅटर्नला प्रायव्हेटमध्ये हे घेतो आहे. त्या अनुषंगाने मी सर्वप्रथम तर अमरावतीतल्या ज्या काही शाळा बंद पडल्या मनपाच्या, त्या शाळेसाठी माझं पहिलं कर्तव्य राहील.
दुसरं उद्यान, माझे लहान पोरं काय आहे की लहान पोरं घरातून निघाले का पहिले बायबाप बोट धरते, चल रे बाबू बगीचात, एवढंच म्हणते, बरोबर. तर बगीचात गेल्यानंतर तुम्हाला त्या बगीचात ढिगारेच्या ढिगारे पडलेले आहे, जिथं झाडं लावलेले आहे, जिथं हे लावलेलं आहे, त्या नगरसेवक असतात ना, पण त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. कधीच बगीचातले झाडं कापल्या जात नाही, बगीचा झाडल्या जात नाही, बगीचा स्वच्छ केला जात नाही. आणि माझ्या छोट्या मुलांना काय खेळता येईल तिथे, सगळं पहिलं माझं ते दुसरं कर्तव्य असेल. त्याही पलीकडे माझे जे बांधव मोठे होतात, जे CBSEमध्ये जातात, किंवा मी ज्या भारतात राहते त्यामध्ये मध्यमवर्गीय आणि सर्वसाधारण घटक दोन्ही आहे, बरोबर. श्रीमंत लोक आहे, कारण श्रीमंत होत जाते, श्रीमंत होत जाते, गरीब गरीबच राहतो, मध्यमवर्गीयच राहतो, बरोबर. त्या लोकांसाठी जे मी आत्ता बेलपुऱ्यामध्ये फिरत आहे, माझी रॅली बेलपुऱ्यामध्ये आहे, त्या बेलपुऱ्यामध्ये आम्हाला सांगितलं जाते सकाळी जाऊ नका, तुम्ही संध्याकाळी जा. यशोदानगरमध्ये का बरं जा संध्याकाळी, का बरं जा सकाळी, काहून माझे ते बांधव नाही आहे, माझे ते घटक नाही आहे का बरं विकता तुम्ही त्यांना, का बरं विकत घेता तुम्ही त्यांना, तुम्ही सवय लावली आहे दादा त्यांना ते. आणि गरीब बिचारे असतात, त्यांना असं वाटतं की रोजीरोटी भागली तर आपलं काम चालतं. मला सर्वप्रथम ते मला दूर करायचं आहे, त्या लोकांची जी आहे गरिबी ते मला दूर करायचे आहे, कारण माझे बांधव सक्षम शक्तीनं तिथे समोर आले पाहिजे. त्यासाठी मला शैक्षणिकदृष्ट्या त्यांना कसं मला शिक्षण देता येईल, कसं त्यांच्या हाताला काम देता येईल, कशा त्यांच्यासाठी व्यायामशाळा काढता येईल, कशा त्यांच्यासाठी छोटे छोटे अभ्यासिका काढता येईल, याचं मी आयोजन करील. कारण नगरसेवक झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी करणं अनिवार्य असते. ते अजून दुसरं असं की बऱ्याचशा शासनाच्या लोकांसाठी असलेल्या सोयी आलेल्या आहे त्यापर्यंत पोहोचतच नाही आहे. त्या सर्वप्रथम मी कुठल्या त्यांच्यासाठी आलेले विजन्स असतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यांना सांगेल की हे तुम्हाला शासनाने दिलेलं आहे, हे तुम्हाला भेटू शकतं, हे तुमच्या हक्काचं जागा आहे. या सर्वांसाठी मी झटेल आणि कसं सुंदर होईल माझा सर्वात पहिल्यांदा अमरावती सुंदर करण्यापेक्षा मी माझा प्रभाग सुंदर करेल, माझं पहिलं घर सुंदर करेल, जिथे मी लढते ते सुंदर करेल. आणि माझं दुसरं कर्तव्य असेल, कारण मी तुम्ही सगळ्यांनी मला जाणता असाल, माझे मीडियाच्या पोरं तर मला जाणते, कारण मीच मीडियाची हे आहे, मास कम्युनिकेशन माझं एज्युकेशन झालेलं. मी सामाजिक क्षेत्रामध्ये 30 वर्ष शाहू फुले आंबेडकर संघटनेमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये 30 वर्ष काम करते आहे. त्या कामाला राजकीय क्षेत्रामध्ये मदत पाहिजे असते, त्या अनुषंगाने मी उमेदवारी दाखल केली. कारण पहिले सामाजिक मग राजकारण असतं, लोक राजकारणातून सामाजिक याच्यामध्ये जातं. मी याच्यासाठी सांगेल तुम्हाला का तुम्ही इथे जे सगळे नागरिक आहे, तुम्ही ह्या सगळ्या नागरिकांना माझं आव्हान असेल की तुम्हाला काय पटतं, काय जमतं. कारण आपल्याला स्वातंत्र्य करायचं आहे, देश भारत हा स्वतंत्र झालेला आहे, परंतु आपल्याला स्वतंत्र मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करील आणि माझा प्रभाग कसा सुंदर होतं ते बघेल. एवढं बोलून म्हणजे 2 शब्द नक्कीच अनेक यावेळी विकास कामाचे मुद्दे घेऊन आता उमेदवार या निवडणुकीला समोर जात आहे. आपल्याशी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जोडलेले आहेत, महापौर सुद्धा राहिलेले आहेत. काय सांगाल, काय विजयीन राहील? हां बरोबर, आपलं परिचय द्याल आणि काय विकास कामाचे मुद्दे घेऊन निवडणुकीला समोर जात आहे? नमस्कार, मैं सौ राधा राजू कुरील, माजी स्थायी सभापति अमरावती, स्थायी समिति सभापति अमरावती. मेरा प्रभाग क्रमांक 12 है और अनुसूचित जाति अवर्ग से उम्मीदवार हूँ. मेरा विजन यही है कि 2017 से अभी तक की मैं नगर सेविका ही हूँ. मेरे प्रभाग में स्वच्छता भी पूरी तरह से है, रोड नालियाँ जो भी जितने भी काम थे वो पूर्ण हो चुके हैं. मेरे प्रभाग में सिर्फ अभी 2 विकल्प है, मतलब विजन है. एक है कि मुझे एक आधुनिक अपना लाइब्रेरी बनाने का है. मतलब लाइब्रेरी बोलो तो जहाँ बच्चे हमारे जो बेलपुरा जैसे प्रभाग में बच्चे लोग घर पे पढ़ाई नहीं कर पाते अच्छे से, तो उनके लिए हमको एक एकदम आधुनिक लाइब्रेरी बनाना है जिसमें UPSC MPSC के बच्चे अच्छे से पढ़ाई कर सके और आगे बढ़ सके. मैंने अभी 1 महीने पहले स्कूल का लोकार्पण किया है. वो स्कूल जो 50 साल पुरानी थी और उस स्कूल में अभी तक के छात्र बच्चे बैठ नहीं पाते थे, पानी गिरता था. सारे लोगों को की समस्या देख के मुझे ऐसा लगा कि मेरे प्रभाग की जो महिलाएं, बच्चे, जो गरीब बच्चे, उनको भी अपनी शिक्षा मिलने को ना अच्छी, तो उस शिक्षा की वजह से मैंने स्कूल बनवाया. और वो स्कूल कम से कम
1,40,00,000 रुपए की निधि से बनाया, डबल मंजिले का। और आज वो आधुनिक डिजिटल स्कूल है, उस स्कूल में आज बच्चे बहुत अच्छे से पढ़ाई कर रहे हैं। वो देख के मुझे बहुत खुशी होती है। नगर सेवक का तो हर नगर सेवक का कर्तव्य रहता है कि वो अपने वार्ड में साफ सफाई, जो भी कुछ समस्या है वो, पर ये सब तो हर नगर सेवक करते हैं। पर उसके अलावा अपने प्रभाग में और किस चीज़ की ज़रूरत है? मेरे प्रभाग में मुझे शिक्षा के बच्चों को ज़्यादा ज़रूरत पड़ी, वो हिसाब से मैंने किया। आगे भी मेरा विजन है कि सबनिस प्लाट है, जो सबनिस प्लाट में भी एक स्कूल है, उसको तोड़ के वहाँ भी हमारे को एक लाइब्रेरी बनाने का है और समाज मंदिर बनाने का है। बेलपुरा में भी यदि जगह उपलब्ध होती है, खटिक समाज के लिए हमारे को एक कार्यालय बनाने का है, एक भांडपी समाज है उनके लिए करने का है, एक तेलंगी समाज है उनके लिए करने का, ये सब मुझे करना है। उसके अलावा भी बहुत सारी सोच है, पर मैं 3 बार नगर सेविका रह चुकी, 2 बार नगर सेवक रह चुकी हूँ। तीसरी बार भी जनता से अपेक्षा करती हूँ कि मुझे नगर सेवक बनाए। और मेरी बहुत इच्छा है, मैं भाषण करने में और बोलने में ज़्यादा विश्वास नहीं रखती, मुझे काम करना और काम बहुत पसंद है। और मैं अपने वार्ड से बहुत संतुष्ट हूँ कि मैंने मेरे पर जो जनता ने विश्वास किया था उस पर मैं खरी उतरी हूँ। और मैं आगे भी हाथ जोड़ के आप सबसे अपेक्षा करती हूँ कि आप मुझे ज़्यादा से ज़्यादा वोटों से चुन के लाएँ। जो भी काम अपना बाकी रह गया है वो काम मैं पूरा करके बताऊँगी। आज जितने लोगों के बीच में आपको धन्यवाद। आपला परिचय द्याल? सर नमस्कार, मी केतन मसतकर, कल्याण नगरमध्ये राहतो, कल्याण नगर निवासी आहे आणि मी सर्वसामान्य प्रवर्गातून निवडणूक लढवत आहे। माझा उद्धव बाळासाहेब ठाकरे चिन्ह मशाल या चिन्हावरून मी निवडणूक लढत आहे आणि अवघ्या 32 वर्षाचं माझं वय आहे। जर आपल्या संपूर्ण गटामध्ये आपण पाहिलं, आपल्या प्रभाग क्रमांक 12 मधून जे निवडणूक लढत आहे स्वामी विवेकानंद कॉलनी बेलपुरा, यामध्ये पाहिलं तर सर्वात लहान वयाचा बहुतेक मीच असेल असं तरी मला वाटते। आणि असंख्य या यंग तरुण लोकांना मला तरी वाटते आपण चान्स द्यायला पाहिजे। भरपूर नगरसेवक झाले, विकास कामे कोणते राहील आपले? विकास कामे आपण बघा, 25 वर्ष झाले आपण एकदम बरोबर आहे सर। पण मी नगरसेवक नसताना 2017 मध्ये निवडणुका झाल्या होत्या, तेव्हापासनं तर 2022 मध्ये त्याचा कार्यकाळ संपलेला आहे सर। आणि तेव्हापासनं त्यानंतर 2022च्या मध्यंतरी काहीतरी कोरोना आला होता, त्या कोरोनानंतर आता 4 वर्ष होऊन गेले निवडणुका झाल्या नाही अंदाजे। आणि त्या 2017 पासून तर 2000 आता या 25-26 मध्ये ज्या निवडणुका लागलेल्या आहेत तोपर्यंत मी माझ्या प्रभागात काय काम केलेलं आहे, नगरसेवक नसताना मी काय काम केलेलं आहे याचे साक्षीदार माझ्या प्रभागातील कल्याण नगर, सबनीस प्लॉट, बालाजीनगर, मोतीनगर या प्रभागात मी नगरसेवक नसताना त्या ठिकाणी काम केलेलं आहे। प्रभाग क्रमांक 18 मध्ये मी जोडून होतो, प्रभाग क्रमांक 18 मध्ये मोतीनगर नसतानाही मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। या ठिकाणी तिथले लोक जे आहेत ते त्याचे साक्षीदार आहे। असंख्य त्या ठिकाणी रोड असो, नाला असो, साफसफाई असो, दुवारणी असो, फवारणी असो, कोरोना काळामध्ये मी स्वतः माझ्या खांद्यावरती फवारणीच्या टाक्या घेऊन मी प्रत्येक जागी फवारणी केली। त्या लोकांना त्या ठिकाणी औषधाची गरज नव्हती, त्यांना धीरची गरज होती, हे आपल्या सर्वांना माहीत आहे। कोरोना हा औषधीचा काळ नव्हता, त्या लोकांना धीर द्यायची होती। त्या लोकांना कोरोना म्हटला, आजार म्हटला की त्यांचं म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये धाच बसत होती, त्यांच्यासमोर मी प्रेझेंटेशन झालो। आज या वयामध्ये मी निवडणूक लढत आहे, माझ्यासोबत असंख्य लोक आहे, म्हणजे कुठल्याही मी एकदम गरीब कुटुंबातला आहे सर। आणि त्या प्रकारे माझा विजन आहे की आपल्या प्रभागात जेवढे तरुण लोक आहेत त्या तरुण लोकांसाठी सर्वात आधी आपण कार्य केलं पाहिजे। जे बेरोजगार लोक आहेत त्याच्यासाठी कसं कार्य करता येईल ते आपण कार्य केलं पाहिजे। त्या बेरोजगारसाठी कुठल्या रोजगार आपण हमी योजना आणल्या पाहिजे, कुठल्या कशा त्यांच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, हे आपण केलं पाहिजे। काही महिला आहे ज्या महिलांना आपण हे साडी वाटप, हे त्यांना लोभ देणे, हे लाभ देणे, हे त्यांना पैसे टाकणे 1500 महिना, आता एक विजन चालू आहे सर। प्रत्येक ग्रुपमध्ये पहा तुम्ही मेसेज, बस तुमचे 3,000 रुपये आता जमा होणार आहे, 3,000 रुपये जमा होणार, काही होणार नाही आहे। महानगरपालिकेचा विषय आहे, आपण काय करणार? एकदम बरोबर आहे। मी बेरोजगार लोकांसाठी प्रयत्न कराल, युवक लोकांसाठी प्रयत्न करन, आधुनिक अभ्यासिकाचा प्रयत्न करणार, ज्या पद्धतीने होणार आहे त्या पद्धतीने त्यांच्यासाठी प्रयत्न करणार। महिलांसाठी कशा कौशल्य योजना राबवता येईल ते प्रयत्न करणार, त्यांच्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक जागी कोणत्या योजना आपल्याला राबवता येईल ते करणार। प्रभागामध्ये असलेले ज्या ठिकाणी गार्डन वगैरे आहे त्या ठिकाणी कसे आधुनिक यंत्र बसवता येईल, स्वास्थ्यासाठी कसं हे करता येईल त्या ठिकाणी करणार। प्रभागामध्ये सगळ्यात जास्त झाडं लावण्याची आवश्यकता आहे आज, ते मी करणार। या सर्व गोष्टीसाठी मी तत्पर आहे। आज या निवडणुकीमध्ये मी उभा आहे।
मला एवढं वाटते माझा जनतेचा साथ माझ्याकडे असायला पाहिजे. त्यांनी माझ्यावर एकदा विश्वास करायला पाहिजे, कारण की मी नगरसेवक नसताना पुरेपूर प्रयत्न केलेले आहे. प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत मी पोचलेला आहे. आज पण सुद्धा मी डोअर टू डोअर प्रचार करून राहिलो. माझी जे केलेली कामं आहे मी त्यांच्यापर्यंत सांगतो आहे आणि या प्रकारे माझा पूर्ण जनतेवर विश्वास आहे. आज लहान मुलांपासून तर मोठ्या वर्गापर्यंत माझं नाव त्यांच्यापर्यंत आहे. ज्या लोकांपर्यंत मी जातो आहे ते म्हणतायत मला चिंता करू नको, आम्ही तुझे कामं पाहिलेले आहे. मेन लोकांचा उद्देश असतो, सामान्य जे कॉलनीमध्ये राहणारा लोक आहे त्यांना नगरसेवकाकडून काही अपेक्षा नसते. त्यांचा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे, त्यांच्याकडे धुवारणी फवारणी हे राहिलं पाहिजे. आज पूर्ण भमासूर झालेला आहे. कचऱ्याचा सर एकदम जिथे पाहिलं नगरसेवकाचा कुठे हे नाही आहे, कचरा साफ होत नाही, काही होत नाही. आमच्या एरियामध्ये कल्याण नगर असो, बालाजी नगर असो, सबनीस प्लॉट असो, या ठिकाणी मी त्यासाठी तत्पर केलेलं आहे. ज्या ठिकाणी घाणेरडे पाणी रस्त्यावरून वाहत होते, नगरसेवक कोणी लक्ष देत नव्हते, महानगरपालिकेचे कर्मचारी लक्ष देत नव्हते, त्या ठिकाणी भर पावसात मी पलंगावरती आंदोलन केलेलं आहे, असंख्य आंदोलन केलेलं आहे. नळ पाणी येत नव्हते, वेळावर नळ सोडल्या जात नव्हते पिण्याचे पाणी, त्या ठिकाणी मी घागर मोर्चा घेऊन गेलेलो आहे महिलांसाठी. इलेक्ट्रिक बोर्डाची लाईन जात होती, अत्यंत काही वर्षापूर्वी लोड शेडिंग भरपूर राहत होता, त्या ठिकाणी MSCB मध्ये मी आंदोलन केलेलं आहे. कामाची पूर्ती घेऊन समोर जाणार निवडणुकीच्या बिलकुल, काही समोर करायची इच्छा आहे आपली. बिलकुल समोर करण्याची हेच इच्छा आहे. बेरोजगार लोकांसाठी कसा रोजगार उपलब्ध करता येईल, त्यासाठी युवक लोकांसाठी आधुनिक अभ्यासिका कसं हे करता येईल, स्पर्धा परीक्षेचे क्लास जे गाडगेनगरमध्ये म्हणजे गाडगेनगर परिसरामध्ये जे आपले इथल्या पूर्ण परिसरामध्ये गाडगेनगरमध्ये लोक जातात, विद्यार्थी जातात शिक्षणासाठी, पण या ठिकाणी का नाही? या आपल्या पूर्ण प्रभागामध्ये राजापेठ प्रभाग असो, स्वामी विवेकानंद प्रभाग असो किंवा लागून ते सुतगिरणी असो, या पूर्ण प्रभागामध्ये कुठेही अभ्यासिका, आधुनिक अभ्यासिका किंवा त्या प्रकारचे शिक्षण दिल्या जात नाही. मग का नाही होत? माझं म्हणणं आहे गाडगेनगरच का, इथले लोक हे गाडगेनगर विद्यार्थी गाडगेनगरलाच का जातात, तर त्या ठिकाणी ते करण्याचे प्रयत्न मी या ठिकाणी सर करणार. थँक्यू सर. आपला परिचय द्याल? मी देवेंद्र भीमराव कांबळे, प्रभाग क्रमांक 12 सर्वसाधारण या प्रभागातून मी निवडणूक लढवत आहो आणि माझं कार्य हेच आहे की मला माझं कार्य सांगण्याचं सर्वांना माहीत आहे, या प्रभागातील सर्व नागरिकांना आणि सर्व गोरगरिबांना माहीत आहे की माझं काम काय आहे. आतापर्यंत मी निवडणूक लढवत आहो, माझा खर्च फक्त 3000 रुपये झालेला आहे. आज लोकांनी लाखो करोडो रुपये खर्च केलेला आहे, परंतु कोणाचा किती झाला हा नंतरचा विषय झाला. मला तुम्ही विजन काय ते विचारतो. माझं विजन हे आहे की माझ्या या प्रभागामध्ये हा गलिच्छ वस्ती आहे, गलिच्छ वस्ती आहे आणि ह्या माझ्या वस्तीमध्ये जास्तीत जास्त क्रिमिनल लोक तयार होऊन राहिले. लहान लहान लेकरं, लहान लहान मुलं हे दारूच्या व्यसनमध्ये जात आहे आणि मोठमोठे गुन्हे करत आहे. त्यानंतर त्यांच्यावर लहान वयात केसेस लागून राहिलेले आहे, मर्डर केसेस. मी त्यांच्यासाठी संस्कार वर्ग, छत्रपती शाहूजी महाराज यांचं वाचनालय आणि जे जे अभ्यासक्रम आहे महानगरपालिकामध्ये, जेही योजना आहे, जे निधी आहे, दलित वस्ती सुधार निधी, स्वतःची निधी आणि इतर जेही निधी आहे, आता तर मला माहीत नाही अजून कोणत्या निधी आहेत, परंतु मी नगरसेवक झाल्यानंतर या सर्व निधी मी फक्त समाजासाठी आणि ज्या लोकाला जे लोक अपराधीकरण करत आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहे, त्यांच्यासाठी मी संस्कार वर्ग, वाचनालय हे करणार आहोत. अजून आपण विचार अजून काय करायचं आहे तर. आपला परिचय द्याल? मी राजेश ब्रिजलाल चौधरी, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहे आणि प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंदमधून. माझा अ क्रमांक आहे आणि पहिला मशीनवर 3 नंबरचा बटन आहे हातीचा. बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे मी कार्य करण नगरसेवक निवडून आल्यावर सगळ्यात पहिले मी जे इथं आमचे यंग जनरेशनला व्यसनादी बनवून देऊन राहिले ते व्यसनादी बनू देणार नाही. आणि शिक्षणबद्दल जे मागे जाऊन राहिले विद्यार्थी, यंग जनरेशन, त्यांना मी शिक्षणासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहित करन. आणि मी तिसरा मुद्दा हे आहे की वार्ड विकास निधीमधून जेवढाच पैसा भेटत आहे, कुठून भेटते मला निवडून आल्यानंतर आतमध्ये गेल्यावर माहीत पडन. मी ते पैसा समाजासाठी खर्च करन
आणि जास्त न जास्त वार्डामध्ये वृक्षारोपण करण, पर्यावरण शुद्ध करण्याकरिता वृक्ष लावणार, हा पर्यावरण आणखी उमेदवार आहे आपल्याजवळ. शुद्ध करण्यासाठी वृक्ष लावणार आणि समाजासाठी जेवढं कार्य असेल, दलित, SC ST OBC हा. अल्पसंख्याक और ओपनसाठी माझ्याकडून जेवढं कार्य करता येईल मी तेवढं कार्य करेल. जय भीम, जय भारत. आपला परिचय द्याल आणि विजन थोडं शॉर्टमध्ये सांगाल, कारण की टाईम कम आहे आपल्याकडे. बोला. लखन देवीदीन राज, मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पक्षामध्ये मी प्रामाणिकपणे काम केलं आणि मी 2 टर्मचा नगरसेवक आहे. मी एक वेळा नगरसेवक होतो आणि माझी ताई नगरसेविका होती. हा प्रभाग SC पुरीकरिता राखीव गेल्यानंतरही भारतीय जनता पार्टीने माझी तिकीट डालवली आणि इथे SC महिला दिली आणि मला बाजूनं केलं. म्हणून मी या प्रभागातून अपक्षमध्ये उभा आहे. माझं चिन्ह आहे नगाडा आणि 13 नंबरची बटन आहे. मला काम करण्याचा अनुभव आहे. 10 वर्षाचा मला दांडगा अनुभव आहे या प्रभागामध्ये. हा संपूर्ण प्रभाग माझ्यासाठी माझा परिवार आहे. विजन काय आपलं, विजन काय, विकास कामाचे मुद्दे काय? विकास कामं, एक तर स्वच्छता, सगळ्यात पहिले स्वच्छता, नंतर घरकुल योजना, नंतर जे आपले PR कार्ड आहे हे माझी योजना याच्यामध्ये आहे. नंतर आपल्या प्रभागामध्ये CC कॅमेरे बसवले पाहिजे, हा माझा विजन आहे. धन्यवाद. नक्कीच यावेळी अनेक विकास कामाचे मुद्दे घेऊन यावेळी उमेदवार या निवडणुकीला समोर जात आहे. तर आपल्याला एक प्रश्न विचारतो. 10 वर्ष झाले आपण या नगरसेविका होतात. ताईंनीच एक मुद्दा चांगला घेतला होता की आपल्या प्रभागात अंगणवाडी अद्याप नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल त्यांच्या किरणनगरमध्ये? स्वामी विवेकानंद बेलपुरा बोला ना तुम्ही बोला. हा माझा प्रभाग आहे आणि या प्रभागातल्या माझी नगरसेविका 2 टर्म राहिलेल्या इथे उपस्थित आहेत. तर आम्ही तर पहिल्यांदा उमेदवार म्हणून उभं राहिलो आणि जेव्हा मी बेलपुऱ्यामध्ये फिरतो तेव्हा फिरण्यालायक रस्ते नाही आहे, नाल्या तुंबलेल्या आहेत. लोकांना, महिलांना विशेष करून तिथे शौचालयाची सुविधा नाही आहे आणि जे शौचालय आहे त्याचेही 3 हे युनिट्स बंद करून ठेवलेले आहेत आणि तिथे लोकांचा प्रचंड, म्हणजे फिरताना आपण नॉर्मल चालू शकत नाही, इतकी अस्वच्छता आहे. तर ज्या वेळेला तुम्ही नगरसेवक राहिलेला आहात इतके वर्ष आणि स्वच्छतेचा खूप बेसिक प्रश्न आहे, म्हणजे तिथे नगरसेवक नसला तरी प्रशासनाची ती व्यवस्था आहे. तर प्रशासनाकडून ते काम पदावर असताना आणि पदावर नसतानाही करून घेण्याची जबाबदारी एका नगरसेवकाची होती. आणि नगरसेवकांनी जे शाळेचा मुद्दा मांडला तो आमदार निधीतनं तिथे झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त 10 वर्षात नगरसेवकांनी कुठलं मोठं काम त्या प्रभागासाठी केलं आहे? जर ते काम केलं असतं तर आजही लोक पाण्याच्या बद्दल, अस्वच्छतेबद्दल, तुंबलेल्या नाल्यांबद्दल आणि कचऱ्यांच्या ढिगांबद्दल बोलले नसते. तर त्यावेळे तिसऱ्यांदा उभं राहताना खरंच त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारला का की मी लायक आहे का तिसऱ्यांदा उभं राहण्यासाठी? तर मला असं वाटतं जनतेकडून हा प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. कोट्यवधी रुपयाची निधी आणल्याचा एकंदरीत आपण सांगण्यात जात आहे, मात्र अनेक प्रश्न आपल्या प्रभागात असल्याचा आरोप होतोय. स्वच्छतेचा खूप महत्त्वाचा प्रश्न सांगितला त्यांनी. जो ये स्वच्छता शौचालय के बारे में जो बात कर रहे, मोदी जी ने हर घर में शौचालय बना के दिया है और हम अलग से एक शौचालय बनाएंगे. गंदगी इतनी होती है, स्वच्छता को कम करने के लिए हमने शौचालय कम किया प्रभाग में. सार्वजनिक शौचालय सर्व प्रभागात असायलाच पाहिजे. सार्वजनिक शौचालय है ना, सार्वजनिक शौचालय है ना, 2-2 आप नगर सेविका रहते समय आपने शौचालय की जगह आपने खुद अंडर में ले लिए है, अतिक्रमण कर लिए, आपने वहाँ का शौचालय गिरा दिया है. वहाँ पे नाले के पास का, ढुलगज के घर के सामने का शौचालय आपने खुद गिरा दिया. वहाँ पे आपने हड़पने के लिए स्वच्छता, हर एक नाली में गंदगी पड़ी है. आपके घर के सामने खुद गंदगी पड़ी है. आप क्या कहते हो कि हमने काम किया है? कुछ काम नहीं किया है. अगर करा होता तो आपको लोग ने रास्ते पे बैनर पोस्टर लगाने दिए, बैनर पोस्टर नहीं लगाने दे रहे आपको नागरिक. इसका भी एक दिक्कत है. आपकी सभा कल उतार के फेंक दिए बावनकुड़े की, यहाँ तक का आपकी पोजीशन हो चुकी है. अगर 10 साल 15 साल के आप नगर सेवक हो, आपने सही में अगर नागरिकों के लिए काम किया होता तो आपकी सभा के लिए विरोध नहीं करता कोई. ये भी बात बहुत महत्व का है. पहली बात तो जो इनका बोलना है कि वो शौचालय है जो संतोष ढुलगज के पास में जो आपने तोड़ के फेंक दिया और कब्जा कर लिया, उस पर कंपाउंड वाली इनके नेता रवि भाऊ राणा ने बनाया. वो कंपाउंड वाल को, उनको पूछो, आपको पूरी जानकारी नहीं है. क्यों तोड़े, काय के लिए तोड़े, किसने तोड़ा? ये पहले मेरे को जवाब दो, किसने तोड़ा? पूरी जानकारी रखो उसकी.
नहीं आपने आपके नहीं किया, तुम आपके ठेकेदार आपके ठेकेदार आपके खुद सफाई को सफाई आपके कार्यकाल में टूटा हुआ संडास है वो। और रविभाऊ राणा ने वहाँ पे अतिक्रमण नहीं होना चाहिए। आप रविभाऊ राणा ने वहाँ पे अतिक्रमण नहीं होना चाहिए, इसलिए कंपाउंड वॉल डाला है। आप और दूसरे आप बोल रहे हैं कि बावन कोड़े के साबा को उखाड़ के फेंका, किसकी ताकत नहीं है उखाड़ के फेंकने की। साबा कल नहीं आज है, और तुम क्या कर लोगे वो भी देख लेंगे। काँग्रेसचे उमेदवार सुद्धा आहेत। ताई कशा काय सांगाल? विकास कामे झालेच नाही असा आरोप या ठिकाणी होतोय आपल्या प्रभागामध्ये। मी याच्यावर भाष्य नाही करणार, कारण का करणार नाही, जेव्हा मी सभागृहात जाईल त्यावेळेसच मी सांगेल, कारण याच्यावर भाष्य करून मी काय सांगेल सांगा ना। एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून इथे काहीच उपयोग नाही आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये नाही पडणार। मी जेव्हा मी सभागृहात जाईल तेव्हा मी दाखवून देईल। माझा अगोदर प्रश्न काँग्रेसवाल्यांना आहे। माझा पहिला प्रश्न काँग्रेसवाल्यांना आहे की त्यांना महापुरुषांच्या नावी वोटिंग चालते, मग त्यांच्या बॅनरवर महापुरुषांचे फोटो का चालत नाही? कुठच्या बॅनरवर फोटो नाही? माझ्याकडे प्रूफ आहे। काँग्रेसच्या एकही बॅनरवर महापुरुषांचे फोटो नाही। हा माझा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा माझा हा आहे की यांचं नॅशनल पार्टी आहे काँग्रेस, तरी यांना डमी उमेदवार का द्यावं लागते, का टायमावर? एका राष्ट्रीय रामदास आठवले गटाच्या एका पक्षाच्या उमेदवाराला एकदम वेळेवर त्याच्या पदाचा राजीनामा न घेता एका कोणत्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असताना, मी माझ्या एक मिनिट तर थांबा, मी एका पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असताना सुरुवातीला त्याचा राजीनामा घेणं हे नियम आहे। तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचा राजीनामा घेतल्या का? ते राष्ट्रीय पक्षाचे जिल्हा अध्यक्ष असताना एकदम तुम्ही काँग्रेसच्या याच्यावर तुम्ही उमेदवारी कशी का देऊ शकता? तुम्हाला 12 मध्ये उमेदवार मिळाला नाही का? हा माझा पहिला प्रश्न आहे काँग्रेसला। दुसरा माझा प्रश्न ताईला आहे। दादा थांबा 10 प्रश्न विचारायचे। एक मिनिट। काय सांगाल यावर? राहिलं पहिल्यांदा त्यांनी आरोप मानवाचे फोटो का नाही, तुम्ही महामानवाचं नाव करते। मी सर्वप्रथम मी सांगेल तुम्हाला, माझी स्क्रीन समोर आलेली आहे, तुम्ही पहिले बघा, स्क्रीनकडे बघा, आवाज थोडा मोठा करा जरा, मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे। 2 मिनिटं प्रश्नाचं उत्तर आहे। स्क्रीन कुठं दाखवलं जाणार नाही, ऐका 1 मिनिट। माझा नाही ना, हाच प्रश्न आहे। एक मिनिट। आपल्या सर्वांचं एकच म्हणणं आहे की आपण फक्त प्रभागासाठी डिबेट घेतलेला आहे, फक्त प्रभात कामाच्या विकास मुद्द्यावर आपण बोलणार आहोत। राष्ट्रीय पार्टीचा जो जे काही प्रश्न आहे तो राष्ट्रीय पार्टी बघेल, त्यांचे मोठे मोठे जे प्रतिनिधी आहेत ते बघेल। हा प्रश्न आपल्याला इथे घ्यायचा नाहीये। प्रभागाच्या विकासाबद्दल बोला असं माझं म्हणणं आहे। आपण फक्त प्रभागाबद्दल सांगा आपल्या। बघा, आरोप झालेले मला मान्य नाही, कारण हा मी उमेदवार आहे। हा उमेदवार कोण देत असतो? नेते देतात। ते बघून घेतील, ते काय भेटलं नाही, कुठं भेटलं नाही हे मला माहित नाही, याचं उत्तर देणंही मला हे नाहीये। प्रभागाबद्दल सांगा। मी ह्या प्रभागामध्ये सर्व महामानवांचं त्यांनी सांगितलं ना, सर्व महामानवांचं हे करते, कारण मी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्वांना माहिती आहे महामानवाचं शाहू फुले आंबेडकरांचं आहे म्हणून त्यांचा तो आरोप आहे। माझ्या प्रभागासाठी याच्यामध्ये दादा थांबा जरा, बोलू द्या। ह्या प्रभागामध्ये सर्वात प्रथम स्वच्छतेची त्यांनी जे नीड सांगितलेली आहे प्रभागामध्ये, आपल्या बेलपुऱ्यापासून तर कुठे, हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। एवढे जे काही आहे, मी कोणावर आरोप करणार नाही, पण नगरसेवक झाले पण दादा थांबा, 55 जे लोक असतात महानगरपालिकेमध्ये काम करण्यासाठी, 55 जे माझे कामगार असतात, त्यातली गळती काय आहे त्या ठेकेदारालाच माहित आहे। जर 55 लोक इथे असते तर स्वच्छता ही जे अनिवार्य घटक आहे, जे नाल्या, संडास, तुमचे जे आरोप झाले ते सगळं स्वच्छ राहिलं असतं। त्याच्याकडे सर्वप्रथम मी लक्ष देईल की तेवढे लोक मला तिथे हजर राहील आणि स्वच्छता। त्यामध्ये अभ्यासिकाचा मुद्दा आला, मुलांच्या व्यायामशाळेचा मुद्दा आला, सर्व बांधवांसाठी त्यांनी हे म्हटलं, हे सर्व शैक्षणिक क्षेत्रातले काही मुद्दे असतील जे मी नगरसेवक असून मी त्या लोकांसाठी करू शकते। सर्वप्रथम ह्या देशाचा घटक आपण नाही आहे, माझी पिढी आहे। जोपर्यंत तरुण पिढी घडत नाही, हा देश मोठा होत नाही किंवा स्वतंत्र देशाचं भवितव्य मोठं होत नाही, याच्याकडे मी लक्ष देईन।
प्रभागाची समस्याच आहे ही दादा, प्रभागाची समस्याच आहे. काँग्रेसचेही आधी नगरसेवक होते 10 वर्षापासून. बंडू हिवशे हे काँग्रेसचे नगरसेवक होते, वेळेवर ते बीजेपीत गेले. या त्यांच्या कार्यकर्त्या होत्या, या आता त्या प्रश्नावर बोलत आहेत. त्यांना हे विचारायचं होतं बंडूभाऊ हिवशेंना की साफसफाई का नाही झाली, हे नाही झालं. ते आता उडी मारून बीजेपीत गेले. बीजेपी आणि काँग्रेस दोन्ही 10 वर्षापासून इथं होती. त्यांच्याकडे हा मुद्दा त्यांनी कधीच काम नाही केलं. लोकांचं साफसफाईचं काम तर आधीच केलं नाही, सर्व जनतेला माहिती आहे. आणि त्यांना प्रतिनिधी असते, हां, ते प्रतिनिधी स्वतः आहे. जर हजर असते इथं तर आपण त्यांना विचारू शकलो आणि असतो. नाही त्यांचे कार्यकर्तेच आहे ना त्यांना पण हे विचारू. बंडूभाऊ विषयचे कार्यकर्तेच आहे. बरोबर. हे बघा, लोकांना तुमच्या माध्यमातून दादा, एक मिनिट दादा ना, दादा लोक पाहतो ना, तुमचं सगळं पाहतो ना. हो दाखवा ना, नंतर दाखवा ना. चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोहोचवायचं आहे, जे विद्यमान इथे नगरसेवक होते आणि ते 10-10 वर्ष इथे राहिल्यानंतर जेव्हा तुम्ही अशी सभा घेताय किंवा प्रतिनिधित्व करताय, लोकांपर्यंत पोहोचवताय, जे उमेदवार उभे आहेत ते कसे आहेत, आणि ते जर हे टाळत असतील तुमच्याशी बोलणं, चौथा स्तंभ असतो लोकशाहीचा पत्रकार, आणि पत्रकाराशी टाळणारा नेता आपण उमेदवार म्हणून कसा स्वीकारायचा, हा माझा पहिला सवाल आहे. बरोबर. आणि जे 10-10 वर्ष नगरसेवक राहतात, अतिशय श्रीमंत लोक ते असतात आणि गरिबांचे हाल अजूनही तेच आहे. अजूनही आपण जर बेसिक सुविधांसाठी झगडणार असू तर राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला ते इथे उपस्थित नाही, मी उत्तर देणार नाही, ही भूमिका शोभते का? नक्कीच. हो. मला हे म्हणायचं आहे. यावेळी आमच्या सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक सुद्धा आलेले आहेत. पुढील संचालन सर करतील असं मी त्यांना. ठीक आहे. हो. मी ना बंडूभाऊची कार्यकर्ती आहे ना, एक मिनिट ना, मी कोण आहे, मी जनतेत. असं त्यांचं म्हणणं आहे. दादा बोलू दे, मी काँग्रेस. बोलू द्या त्यांना, 2 मिनिटं बोलू द्या. बोलू द्या त्यांना, पण त्यांना बोलू द्या. त्यांना उत्तर तर देऊ द्या. एवढी समस्या तुम्ही फिरून राहिल्या, तुम्हाला दिसत नाही काय समस्या आहे? बोला तुम्ही. समस्या मला दिसतात आहे. दादा 2 मिनिटं त्यांना उत्तर तर देऊ द्या. 15 वर्षापासून काय केलं ऐका दादा, ऐका. आता कुठून गेले भाजपमध्ये? आता पलटी मारली जाईन वंदनासारखी. तो प्रश्न भाजपमध्ये गेलेले नगरसेवक आता होणार आहे, त्यांनाच विचारलं तर गरज आहे. कारण ते वैयक्तिक त्यांचं मी सांगू शकत नाही, मी पक्षाविषयी सांगू शकते. माझ्या काँग्रेसचे जे काही राष्ट्रीय काँग्रेसचा जो उमेदवार होता बंडूभाऊ हिवशे, तो शेवटपर्यंत 9 वाजतापर्यंत काँग्रेसचाच उमेदवार होता. हे त्या देशाच्या काय जे कुठे गेले ते त्या उमेदवाराला तो प्रश्न विचारावा. कारण मी कार्यकर्ती बंडू हिवशेची नाही आहे, मी माझ्या राष्ट्रीय काँग्रेसची कार्यकर्ती आहे आणि पक्षाचं नेतृत्व करणं हे माझं दायित्व आहे. कारण पक्षाने त्याच्यासाठी 9 वाजेपर्यंत तिकीट ठेवली होती. तो माणूस का गेला आहे त्या माणसालाच उत्तर विचार. त्यासाठी पक्षाला इथं हे करून वेळीच धरू नये. आणि पक्ष काय करतो, यांचे नेते काय करते, आम्हालाही कुठे कुठे काय तर ते वाचता येतं, जे काय असतं ते तुम्हाला समजून गेलं. मी त्याच्यावर भाष्य याच्यासाठी करत नाही, कारण वाद वाढवणं हा माझं काम नाही. मी सामाजिक काम करते, देशासाठी 30 वर्ष मी सामाजिक काम करते. सगळ्यांना माहिती आहे, जिजाऊ ब्रिगेड या महामानवाच्या वतीने करते. मी या सगळ्या बांधवांसाठी काम करते. मला या कामासाठी शैक्षणिक क्षेत्रात म्हणजे मला ह्या दालनात त्याच्यासाठी जायचं, त्याचे छोटे छोटे कामं होत नाही, त्यासाठी मला दालनात जायचं. वादात नाही पडायचं आहे. का नाही? एक मिनिटं, कामात नाही का नाही? त्या नगरसेवकाला तुम्ही नाही का नाही झालं? त्यांचा फक्त एकच प्रश्न बरोबर आहे आहे. की आपला सुद्धा नगरसेवक होता या प्रभागामध्ये. होता 10 वर्ष त्यांना प्रतिनिधित्व केलं, मात्र काम नाही केलं. तो नगरसेवक जिथे असताना त्या नाही बरोबर. मुद्द्यावर कोणतं काम? बोलू द्या. आणखी दुसरे सुद्धा नगरसेवक आपल्यासोबत आहे जे आता इथं आहेत हजर, त्यांना सुद्धा विचारू शकतो आपण. नाही तुम्ही काउंटर करा. कारण एक मिनिट तीन उमेदवार यांचे हजर नाही आहेत, 3 उमेदवार त्यांचे हजर नाही आहेत. त्यांना आधी हा प्रश्न द्यावा, का बरं हजर नाही? बरोबर. ताई आपण माझ्या प्रभागात माझ्या 4ही उमेदवार आहे. 3 उमेदवार प्रचार रॅलीमध्ये आम्हाला माहित नव्हतं. एक मिनिट, आम्हाला माहित नव्हतं की आज इथे हे डिबेट होणार आहे, आम्हाला कल्पना नव्हती. चंदूभाऊ, माझा प्रश्न आहे, तुम्ही आज एवढे मोठे मेहनतीने इथे सर्वांना बोलवलं, आम्ही लोक आलो, हे तुम्ही तुमचा वेळ काढून आले ना आमच्यासाठी? प्रचारातली रॅली आणि सोबत हे इथे चंदूभाऊ आम्ही उमेदवार सुद्धा आलेलो का आले आहोत. नाही, हे महत्त्वाचा हे पूर्ण- प्रश्न आहे. सर्वांनी पूर्ण इथे यायला महाराष्ट्र पाहिजे. बघते आहे, म्हणजे सिटी ते न्यूज. कुठेतरी पूर्ण घाबरलेले महाराष्ट्र उमेदवार बघताय. आहे. का आले नाही? सर्व उमेदवारांनी इथे यायला पाहिजे. जो आप सबसे निवेदन है, जो नहीं आया उसको छोड़ दो, उसको बाहर कर दो.
नहीं, वो नहीं। सुनो ना, आप यहाँ पे खड़े हो, जनता के लिए खड़े हो, यहाँ जवाब देने नहीं आता, यानी उनको फेस नहीं करना। जिनको फेस नहीं करना, आप उसके लिए क्यों चर्चा करें? हाँ, सही नहीं, बात है, अभी ताली बंधु बजाओ, इससे नहीं आया तो वो बंधु face इससे नहीं कर सकते। आप नाम क्यों लेके उसको आगे कर रहे हैं? आप छोड़ दो ना, सही बात है, आप छोड़ दो। आज जो व्यक्ति नहीं आ रहा है उसको आप छोड़ दीजिए। आप जो यहाँ पर है, आप अपना पक्ष रखिए कि आपको क्या करना। पुराने ने क्या किया इसलिए तो चुनाव हो रहा ना। पुराने ने क्या किया, यदि आपको बदलाव करना तो अपना पक्ष रखिए। दूसरों ने नहीं किया तो आपको लोग चुन कर देंगे, उन्होंने किया तो उनको चुन कर देंगे। आप अपना पक्ष रखिए, बजाय दूसरों के आरोप गिराने के बजाय उसने क्या किया, उसने आप अपना समय व्यतीत कर रहे हैं। अपना पक्ष नहीं रख पा रहे। नहीं, अपना पक्ष नहीं रख पा रहे। आप अपना पक्ष रखिए कि आप में कितनी काबिलियत है, आप में कितनी काबिलियत है, आप में कितनी काबिलियत है। सारा जो हो रहा है, काबिलियत को किसी ने गलत नगर सेवक चुनकर दे दिया तो उसको 5 साल बाद वापस आपको मौका मिल रहा, उस मौके का फायदा उठाइए। आप उसका गुणगान कर रहे हैं, वो नहीं आए बोल रहे, यानी आप नहीं होकर बंडे उसे का यहाँ पे नाम ले रहे हैं। वो नहीं है तो भी उसकी याद कर रहे हैं। याद किसकी की जाती है? विरोधक की। किसकी किया जाती है? जो ज्यादा विरोधक रहे। ज्यादा विरोधक कौन रहता है? जो ताकतवर है। आप उसको ताकतवर बना रहे हैं, आप ताकतवर बना रहे हैं यहाँ पे उसको। आप इग्नोर कर दीजिए, आप छोड़ दीजिए। आप यहाँ पे जितने लोग, आप अपना अपना पक्ष रखिए, अपनी पार्टी का पक्ष रखिए, अपनी पार्टी का उद्देश्य रखिए, क्योंकि आपके पार्टी का उद्देश्य दूसरों को बुराई करना नहीं है, आपको डेवलप करना है। आप उससे भाष्य करिए तो हेल्दी चीज रहेगी। नहीं, ठीक है, पहले क्या सवाल है मुझे नहीं देखा मैंने। मैं इस बहस का जो अभी ले रहे हैं, हमको जो लेना है नहीं रखे, ठीक है ना। मैं क्या बोल रहा, आपको विजन, आपका विजन और आपकी काबिलियत, आपका विजन और आपकी काबिलियत इस माध्यम से हम जनता तक पहुंचा रहे। जनता सोचेंगी किसको क्या करना है। हमारा काम निर्णय करना नहीं, निर्णय करना जनता का। आप जितना अच्छा पक्ष रखेंगे उतना अच्छा आपको मिलेगा। आप दूसरों की बुराई करते जाएंगे तो लोग बोलेंगे ये तो बुराई कर रहे, अपना खुद रखिए। अपना टाइम जो मिल रहा है आप अपने लिए उपयोग कीजिए, दूसरे के लिए मत करिए। इस उद्देश्य का हमारा इस चीज के लिए भी हमारा जो हम गली गली जाके लोगों से ले रहे हैं, आपकी बात जनता तक पहुंचे। आपका विजन हर व्यक्ति जनता तक नहीं पहुंच सकता, आपकी बात पूरी जनता तक नहीं जा सकती। एक घर में जा जाके आप आधी घंटा नहीं समझा सकते। इस माध्यम से आपकी बात समझेंगे। यदि आप दूसरे का विरोध ही करते रहेंगे तो आपको विरोधक समझेंगे। आपको पॉजिटिव लेना है, सभी को बोल रहा हूं मैं, आपको नहीं, सभी को। आपको पॉजिटिव लेना। आपकी पार्टी क्या कर सकती है बताइए ना। दूसरे ने क्या किया इसलिए तो आप चेंज करो ना, आपको मौका मिला चेंज करने को। यदि आप उसमें भी यदि आप नहीं आए उनका नाम लेंगे तो आप उनका कर रहे हैं। हमारा यही कहना है, जो 10 साल से राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के रहे हैं या बीजेपी के रहे हैं, आप सबको साइड कर दो और जो नए उम्मीदवार है, जिन रवि भाऊ राणा का पाना हमेशा विकास को लेकर आगे बढ़ा है और हम सुशिक्षित उच्च शिक्षित लोग जो समाज के प्रति संवेदनशील है, आप उनको काम करने की एक संधि दीजिए। क्योंकि जिन्होंने अभी तक पद भूषाया लेकिन उन्होंने काम क्या किया, आप आपके नजरों से देख रहे क्या किया क्या नहीं किया। तो अब भैया ने सही कहा, हमें उसके ऊपर बोलना नहीं है, लेकिन हम ये चाहते हैं कि उनको आप साइड कीजिए, क्योंकि क्या नहीं किया वो आप देख रहे हैं और हमें नया काम करने की संधि दीजिए। धन्यवाद। दोन 2026ला जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला निवडून दिलं तर इथले जे काही मागासवर्गीय आहे, वंचित लोक आहे, वंचित घटक आहे, त्यांना बाळासाहेब आंबेडकर व आम्ही त्यांचे कार्यकर्ते, आम्ही सर्वांना जातीभेद न करता सर्वांना समान घटकाचा अधिकार देऊ। त्यानंतर जे यावेळेस जे उमेदवार उभे आहे, तुम्ही एक ऑब्झर्व करा, कोणीही मजूर वर्ग नाहीये, हे बिल्डर आहे। हे बिल्डर दर्गा प्लॉटच्या नाल्या नुल्याने येऊ शकत नाही, यांचे पोट भरलेले आहे। यांना फक्त आणि फक्त यांना मलाई ते खायचे आहे महानगरपालिकेचे, त्याच्यासाठी उभे आहे, यांना दुसरं विजन काहीच नाहीये। एखादा जर निवडून द्यायचा असेल महानगरपालिकेचा तर तो, जर एखादा माझा बांधव तिथे कचरा काढायला नसन आला तर तो तिथे नगरसेवक आला पाहिजे, अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्या, ना की बिल्डरांना। बिल्डरचे पोट तसेच भरलेले आहे, उद्योगपत्याचे पोट तसेच भरलेले आहे, प्राध्यापक लोकांना तर 1.5 लाख रुपये पगार आहे, ते कशाला येतील हो तुमच्या एका फोनवर? कशाला मोलमजुराचे? तुम्हाला आता डोक्यावर येतील, 16 तारखेनंतर तुमचे फोन उचलणं बंद नाही होईल तर अलंकार बागळे नाव सुद्धा घेणार नाही। मैं जनता से एक ही विनती करती हूँ अपने प्रभाग की कि जो नगर सेवक
काम कर सकता है वो आप सब अच्छे से जानते हैं। आजकल सब पढ़े लिखे सुशिक्षित लोग हैं, उनको समझता है कि विकास का काम कौन करता है। गुंडागर्दी दादागिरी से और दबाव डालने से जनता वोट नहीं देती अपने को। यदि ऐसा रहता था तो 4-4, 5-5 बार खड़े रहने के बाद में उम्मीदवार हमारे प्रभाग से चुनकर नहीं आते थे। मैं आप सब लोगों से मेरी विनती है कि मैं सौराधा राजू कुरील प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा मेरा क्रमांक 1 है। मैं विनती करती हूँ कि आप लोग मुझे चुन के लाएंगे तो जो अधूरा विकास और पड़ा हुआ है उसको मैं पूरा करने की पूरी कोशिश करूंगी। शिवसेनेचे उमेदवार आहेत. नमस्ते सर. या ठिकाणी मी शिवसेनेचा उमेदवार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मी उमेदवार आहे सर्वसाधारण गटमधून. माझी बटन क्रमांक ही जे आहे 5 आहे. या ठिकाणी जेवढे उपस्थित लोक आहे यामध्ये 100% जर लोक उपस्थित असतील तर त्यापैकी 80% हे तरुण वर्ग आहे. या तरुण वर्गासाठी कोणीही बोलायला तयार नाही. या ठिकाणी सर्व विकास कामं करू सभागृहात गेल्यावर करू. अरे सभागृहात कशाला जावं लागते? तुम्हाला जर निवडणुकीला उभं राहायचं तर त्याआधी तुम्ही काय केलं? आमदार साहेबांच्या गोष्टी सांगून राहिला. आमदार साहेबांचं कर्तृत्व आहे ते तर करतीलच. त्यांचं तर बडनेरा मतदारसंघ असलं का त्यांचं काम आहे की प्रत्येक ठिकाणी नाल्या रस्ते हे त्या ठिकाणी असले पाहिजे. त्यांना तेवढा निधी प्राप्त होत असतो, त्यांना वेगळा निधी प्राप्त होत असतो. त्यांच्या भरोशावर मतं मागू नका. त्या अगोदर तुम्ही काय केलं, तुम्ही स्वतःहून काय केलेलं आहे. मी तर या ठिकाणी इकडे एवढी जनता उभी आहे त्यांना मी एवढंच म्हणतो की मी मशाल या चिन्हावरून उभा आहे. मादी सबनीस प्लॉट, कल्याणनगर, बालाजीनगर, अंबिकानगर या क्षेत्रामध्ये जा. आधी तिथे माझं नाव विचारा, केतन मसतकर. तिथे विचारा यांनी काय केलं. जर तिथले लोक म्हणत असतील यांनी काही केलेलं नाहीये याला मतदान करू नका तर कोणीही मला मतदान करू नका. परंतु त्या लोकांनी 100 लोकांना विचारा, 100 लोकांपैकी एकानं जरी सांगितलं या व्यक्तीने काही केलं नाही तर मतदान करू नका. पण माझं म्हणणं आहे तिथल्या कामं पहा. मी कुठल्याही इथले माझे आमदार नव्हते सर, इथे आमचे खासदार नव्हते सर, पण या ठिकाणी 2017 आणि त्या आधीपासून झडतो आहे. 2011 मध्ये विद्यार्थी सेनेचा उपशहर प्रमुख मी होतो आणि त्यापासून मी कार्यकर्ता आहे. अगदी लहान वयामध्ये सर्व घरचा कारभार सोडून मी या समाजसेवेमध्ये उतरलो. अनेक लोकांच्या समस्येसाठी उभा आहे, अनेक आंदोलन केलेले आहे, अनेक केसेस घेतलेले आहे. मी जनतेला हाच माझा एक विनंती करतो की मला या निवडणुकीमध्ये असंख्य बहुमतांनी, प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मी त्या ठिकाणी आधी जे कामं केलेले आहे 9 वर्षापासून, जे 10 वर्षापासून कामं केलेले आहे या अगोदरही मी काम करण्याची माझी इच्छा आहे. आणि या 5 वर्षात जर तुम्ही मला निवडून दिलं आणि मी सभागृहात गेलो तर जर मी नगरसेवक झालो तर पुढल्या 5 वर्षात मी तुमच्या घरापर्यंत येणार नाही. फक्त माझा एक हँडविल येईल की हा व्यक्ती उभा आहे आणि त्या हँडविलच्या भरोशावर तुम्ही मतदान कराल. माझे विकास कामं पाहून करणार हा माझा विश्वास आहे. फक्त मला एकदा संधी द्या, या तरुण पोराला संधी द्या. असं मी या ठिकाणी जेवढे तरुण पोरं आहे त्या तरुण लोक आहे त्या लोकांना मी विनंती करतो. धन्यवाद. बोला तुम्हाला घेतो. मी सर्वप्रथम घेतो टाइम. सिटी न्यूज चॅनलचं अभिनंदन करतो की त्यांनी हा महासंग्राम इथे ठेवलेला आहे. आणि मी सर्व उमेदवारांना विनंती करतो की कोणीही कोणाची टिप्पणी करू नका. आपण कसे निवडून येऊ, ह्या प्रभाग अजून आपले काम काय आहे, आपण नागरिकासाठी काय काम केलं आहे हे जनता आपल्याला पाहतील आणि ठरवतील. आपण कोणाचीही टिप्पणी करू नका. आणि जनता आपण उभे आहो, कसे निवडून येऊ, कसा प्रचार करू आपण आपलं पाहून घ्या. आणि लोक पाहतील की कोणता उमेदवार कसा आहे, कोणी किती काम केलेलं आहे. तुम्ही आता इथं सिटी न्यूज मध्ये कोणी किती सांगाल मी असं केलं तसं केलं. अरे मी तर माझे काम तुम्हाला आता सांगतो की मी गोरगरीबाचे काम एवढे केलेले आहे की मला एवढा आशीर्वाद आहे की मी कोणता खर्च करताही नाही. मला लोक खूप प्रोत्साहन देऊन राहिलेले आहे. मी निराधार असो, कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असो, कोणाच्या दवाखान्याचं काम असो, माझ्याकडे अर्ध्या रात्री कोणी आलं तर मी 2 वाजता उठून जातो. 4 वाजता आलं तर 4 वाजता उठून जातो. माझं काम आहे. म्हणून विनंती करतो सर्वांना की कोणीही कोणाची टिप्पणी नका करू. आपण निवडून कसं येऊ, आपलं काम कसं आहे. धन्यवाद. मैं राजेश ब्रिजलाल चौधरी, बहुजन समाज पार्टी उम्मीदवार, प्रभाग क्रमांक 12 में अनुसूचित जाति से, और मेरा चुनाव हत्ती है. बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पार्टी है, 3 नंबर क्रमांक की देश में, और इनका चुनाव चिन्ह हाथी है. हम 2 उम्मीदवार यहाँ खड़े प्रभाग में. मेरे मित्र देवेंद्र जी कामड़े हैं और मैं राजेश चौधरी हूँ. हमें अभी यहाँ पे देखने को मिला, कुछ बातें सुनने को मिली. मैं
हमारे साथियों से अनुरोध करूंगा कि हमें इस तरीके से पिछला रिकॉर्ड नहीं देखना चाहिए। पिछला रिकॉर्ड तो जनता देखेगी। उम्मीदवार जो पहले नगर सेवक था वो आज उम्मीदवार बन के जनता के सामने जाएगा तो जनता उसका निर्णय करेगी कि उसको घर को बिठाना है या महानगर पालिका भेजना है। क्या आपले मग काम प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा, ये प्रभाग मेरा परिवार है बराबर। और इस परिवार में विकास के काम करना, स्वच्छता का काम करना, ये मेरा कर्तव्य ने अधिकार है और मैं ईमानदारी से करूँगा। बस इतना बोलना है। माझा प्रश्न लखनदादा राज यांना आहे की आतापर्यंत तुम्ही एवढे वर्ष झाले नगरसेवक आहात, तर आपल्या एरियामध्ये महानगरपालिकेच्या अशा कोणत्या योजना आहेत ज्या तुम्ही राबवल्या आहेत महिलांसाठी, कौशल्य प्रशिक्षणाच्या योजना, युवकांसाठी? मला याचं उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. हे त्यांना राबवायचं आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आरोप नाहीच करायचा आहे आपल्याला. बोला, तुम्ही बोला. मला नाही नाही नाही, आरोप कोणावर काही करायचं नाहीये, फक्त तुम्ही तुमचं सांगा बस. नाही, आरोप करायचा नाहीये, पण ज्यांनी आरोप केले त्यांना उत्तर द्यायचं आहे. आमचे आमदार साहेब विकास पुरुष ज्याला म्हणते, कंटिन्यू ऐकून घ्या, कंटिन्यू 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 जनतेने निवडून दिलाय. जनता काही आंधळी नाहीये, जनतेला काम करणारा पुरुष माहीत आहे. आमचे रविभाऊ जे करते, बहुजनांचा बहुचर्चित चेहरा म्हटल्या जाते. रविभाऊ राणा जे करते तेच आम्ही करणार आहे, कारण आम्हाला अशी तशी उमेदवारी दिली नाही. 17 वर्षापासून कार्य करत आहे रविभाऊ राणा सोबत. महिला शहर अध्यक्ष म्हणून काम करते आणि कोणत्याही पदावर नसताना, कुठल्याही पक्षाची नगरसेवक नसताना 17 वर्षापासून किरण नगर मध्ये माझ्यासोबत आत्ताच आला. 33 रस्ते केले, 2-3 नाल्याचे काम केले, गेट केलं, असे असंख्य महिलांचे कामं केले. महिलांचे बचत गटाची कितीतरी असंख्य निर्मिती केली, महिलांना रोजगार दिला. मी जर खोटी बोलत असेल तर जा माझ्या एरियामध्ये चौकशी करा. रविभाऊ राणानं पहिले आम्हाला घडवलं, त्या लायक केलं आणि नंतरच उमेदवारी दिली. आम्ही चारही जे उमेदवार आहे हे पूर्ण सक्षम आहे, सक्षम. संजू भाऊ मावलकर त्या एरियाचे लीडर आहे, लीडर. ही ॲडव्होकेट प्रीती रेवणे 17 वर्षापासून हिचे मिस्टर काम करते. हा निखिल आकोटकर सारखा पोरगा एवढे वर्षापासून भाऊच्या पाठीशी. जेव्हा याचं वोटिंग सुद्धा नव्हतं, याला मतदान काय म्हणते हे समजत नव्हतं, तेव्हापासून तो रविभाऊ राणांसोबत आहे. आणि काही आमदार साहेबांचे खूप काम आहेत, आम्हाला सुद्धा माहिती आहे. आपल्याला सांगा फक्त. आणि आमचं विजन तर तुम्हाला आधी सांगितलं आहे ना, विजन तुम्हाला सांगितलं आहे. चांगले विजन आहे आणि चांगले विजन घेऊन मी अर्चनाताई तालन, प्रभाग क्रमांक 12 बेलपुरा प्रभागातून आज या रणांगणामध्ये उडी घेतलेली आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे माझ्या कार्यावर, माझ्या विश्वासावर, मी केलेल्या जनतेच्या कार्यावर. जनता मला भरघोस मतांनी निवडून देणार आहे, माझा पूर्ण विश्वास आहे. बरोबर द्या. मी ॲडव्होकेट प्रीती हर्षल रेवणे उर्फ बनारस आहे. मी व्यवसाय आणि वकील आहे. फॅमिली काउन्सिलिंग सेंटर आणि कायदे सल्लागार केंद्र आहे. आणि आम्ही यापूर्वी विजन आमचं सांगितलंच आहे, पण त्याचबरोबर प्रभागातील प्रत्येक महिलेला आमचं दरवाजा कायम उभा असेल. प्रत्येक समस्याग्रस्त व्यक्तीला, स्त्री पुरुष बालक सगळ्यांसाठी आमचा दरवाजा कायम खुला असेल. आम्ही आमच्यासाठी अपॉइंटमेंट घेण्याची कोणाला वेळ येणार नाही. आमचं घर हे त्यांचं हक्काचं ठिकाण असेल, जिथे ते त्यांची समस्या घेऊन येऊ शकतात. त्याच्यामुळे जिथे समस्या निवारण होईल अशाच दरवाजाचं तुम्ही बटन दाबा. माझा बटन क्रमांक आहे 6 आणि मी गट ब मधून उभी आहे. धन्यवाद. चिन्ह आहे पाना. त्यांना पण बोलू द्या, थोडं विजन सांगू. बरं बोला, 2 मिनिटं घ्या, थोडा वेळ कमी आहे आपल्याजवळ. नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया घ्यायच्यात आपल्याला. मला पहिले सांगू इच्छितो मी की आमदार रविभाऊ राणा यांच्या मार्फत आम्ही पाठपुरावा करून कामं आणतो. आमदार साहेब फक्त निधी देतात, पण ते काम करण्याची जबाबदारी आमच्याकडे असते. आताच आम्ही किरण नगर नंबर 2 मध्ये स्टडी सेंटर, अभ्यासिका हॉल आहे. लोकांचा अभ्यास कमी आहे, जरा फिरले असते तर अभ्यास झाला असता. आम्हाला विचारांना अभ्यास काय. किरण नगर नंबर 2 मध्ये चालले जा, तिथं स्टडी सेंटरच्या हॉलचं काम चालू आहे. काम चालू आहे आणि 1-2 महिन्यात ते पूर्ण होणार आहे. असे भरपूर कामं केले आहे, विकास कामे आहे, रोड आहे. आता मुदलिया नगरमध्ये आम्ही रस्ता दिला आहे, जिल्हा परिषद कॉलनीत पेविंग ब्लॉक लावले आहे. किरण नगर नंबर 2 मध्ये नाल्यांचे कामं चालू आहे. हे आमदार साहेबाकडून फंड आणणं आणि कामाचा पाठपुरावा करणं हे आम्ही करतो. तसं काम होत नाही, तुम्हाला माहिती आहे. ताईंना शॉर्टकट घ्या, थोडं टाइम एकदम कमी आहे आपल्याजवळ. त्यांना पण बोलायचं आहे. बरोबर. इथे युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रविभाऊ राणा हे 20 वर्षापासून आमदार आहे. 20 वर्षापासून त्यांनी इथं भरपूरसा फंड दिला. महानगरपालिकेची आजची अगर कंडिशन पाहिली ना
तर कर्मचाऱ्याला पगार द्यायलाही पैसा आहे महानगरपालिकेमध्ये नाही, तर महानगरपालिका हे नगरसेवकाचे मानधनसुद्धा देऊ शकत नाही. पण जे शासनाकडून फंड आणून प्रभागातनी जे काम करण्याचं काम करते ते आमदार रवी राणा करते आणि आम्ही ते काम सुचवतो, आम्ही नागरिकांच्या प्रश्न त्यांच्यापर्यंत नेतो, ते कामं आमचे आहे. बोला बोला ताई, ताई बोला, आवाज येत नाही, तो माईक लावून बोला. ताई बोला बोला तुम्ही. विकास काम सगळ्यांनीच केलेलं आहे. विकास पुरुष म्हणून डॉक्टर सुनील देशमुखांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात आणि अमरावतीत आहे. मी त्यांच्या भरोशावर काय करणार आहे हे नाही सांगणार, कारण पक्षनेते आहे, ते पक्षांची आपल्याला सगळं आणता येतं. इथे बळवंत वानखडे खासदार होऊन गेले, सगळ्या लोकांनी एकजुटीने त्यांना हे केलं, सगळे त्याच्यामध्ये सगळ्याच लोकांनी केलं. मी लोकांचं, माझ्या मोठ्या लोकांचं नाही सांगणार की मी त्यांच्याकडून काय आणेल काय करेल. मी एकच सांगेल, जर ह्या प्रभाग क्रमांक 12मधून माझी उमेदवारी आहे, माझी उमेदवारी ही विकास कामाला धरून असेल, माझी उमेदवारी शैक्षणिक क्षेत्राला धरून असेल. मी उमेदवार असा आहे की कोणाला माहीत नाही असा उमेदवार नाही आहे. मी सर्वसाधारण ब गटामधून उभी आहे, त्याच्यामध्ये गट क्रमांक माझा 3 आहे. माझं फक्त एकच लक्ष असेल, विकास लोकांचा आणि सामाजिक क्षेत्रामधून असल्याच्यानं सामाजिक तळाकडे मी राजकारणातून येऊन सामाजिक काम करणार नाही, मी सामाजिक कार्यक्रमातून राजकारणात जात आहे. त्याच्यामुळे सर्वांनी एक लक्षात ठेवावं, आता परत कोणत्या पक्षांनी कोणत्या पक्षावर आरोप करून हे करण्यापेक्षा, सगळ्या नागरिकांना दिशाभूल करण्यापेक्षा, नागरिक सुज्ञ आहे, त्यांना सगळं समजतं काय करायचं काय नाही करायचं. आरोप करून माझा नेता माझा हे असं काही करता मी कुठल्याच नेत्यावर आरोप करणार नाही, कारण माझे नेते भरपूर आहे, भरपूर जणांनी हे दिलं, सगळ्यांनी रस्ते बांधले, सगळ्यांनी केलं, ज्या वेळेस ज्यांनी केलं त्यांनी केलंच. पण मी काय करणार आहे हे मला सांगणं आहे. मी हे आणलं ते नाही, मी निवडून आल्यानंतर मी काय करणार आहे हे विजन मी तुम्हाला सांगितलं. धन्यवाद सर्व लोकांना, नमस्कार आणि थांबते. नक्कीच यावेळी उमेदवार अनेक विकास कामाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला समोर जातात. अनेक नागरिकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कोणाला प्रश्न असेल आपल्या प्रभागाबद्दल, नागरिकांच्या अपेक्षा काय राहील नगरसेवकाकडून? नमस्कार. काय भूतकाळात काय झालं, भविष्यात काय होणार आहे, आपण वर्तमानावर बोललो तर बरं राहील, कारण की त्या वर्तमानावर लोकांचं भविष्य आहे. बरोबर. हा जिल्हा जो आहे हा महापुरुषांच्या वारसाचा जिल्हा आहे आणि या वारसाच्या जिल्ह्याच्या हिशोबानं त्यांची जे थेरपी आहे किंवा त्यांची जी थेरी आहे, कदाचित हे वाचल्यानंतरच आपल्याला सर्व समजून जाते का नेमकं काय करायचं आहे आणि कोणं काय केलं आणि काय नाही. याच्यापेक्षा मूळ मुद्द्यावर आपला जिल्हा हा भरकटत आहे आणि हा भरकटणारा जिल्हा आपल्याला जागेवर जर आणायचा असेल तर आधी इथून मी गाडगे महाराजांचंच नाव घेतो, कारण की दशसूत्री कार्यक्रम गाडगे महाराजांनी सांगितलं आहे आणि गाडगे महाराजांनी सांगितलं त्याच्यात भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या. आणि मला वाटतं महानगरपालिकेच्या प्रत्येक नगरसेवकाचं हेच काम आहे. तुम्ही रस्ता नाला जाऊ द्या ना, नसरा नाला हा आपलं मूळ कर्तव्यच आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा या निवडणुकीमध्ये काहीतरी दिलं आहे. त्याच्यासमोर आमदार आहे, त्याच्यासमोर खासदार आहे, संसद आहे, विधानसभा आहे, आपण आपल्या याच्यावर बोलू ना. आज या ठिकाणी सर्वांनी केलं, पण मूळ प्रश्न हा अमरावती जिल्ह्याचा आरोग्याचा आहे, शिक्षणाचा आहे, लोक आणि विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा आहे. आपण या ठिकाणी अनेक महिला आहे आणि तुम्ही प्रतिनिधी करून कोणी जाऊ त्यांना आमच्या शुभेच्छा आहे असं नाही, पण आपला जिल्हा हा सर्व धर्म समभावाचा जिल्हा आहे. हा कसा समोर जाईल आणि इथं राष्ट्रसंतांचा विचार आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा विचार आहे आणि वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांचा विचार आहे. हा कार्यक्रम मी यांना आपल्याला एवढंच सांगतो आणि उमेदवारांच्या माध्यमातून आणि तमाम मतदान करणाऱ्यांना इथून या लाईव्ह याच्यातून एक विनंती करतो की मोठ्या प्रमाणात मतदानाचा महत्त्व समजा आणि मोठ्या प्रमाणात मतदान करा. जर तुम्ही मतदान कराल तरच परिवर्तन घडू शकते. युवा पिढींना माझं नम्र विनंती असेल, उघडा डोळे बघा नीट. नक्कीच अनेक नागरिक काय प्रश्न असेल आपल्या प्रभागातले, बोला बोला काका. पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की कशी तिकिटासाठी धावपळ चालू आहे. भाजपाची युती MIM सोबत होत आहे हे पूर्ण महाराष्ट्राला पाहिलेली आहे. म्हणजे हे किती याच्या तत्वावर चालते आणि किती तिकिटासाठी धडपडते. फक्त आपलं एकच म्हणणं आहे, प्रभाग 12मध्ये वंचितचे जे उमेदवार ते युवा आहेत, आपल्या सामान्य नागरिक म्हणून त्यानं प्रभागाचा विचार करावा. दवाखान्याची समस्या आहे, महानगरपालिकेची समस्या आहे, स्त्री शिक्षणाची शिक्षण नाही आहे, त्यांच्या ते जे मुलं व्यासनी झालेले आहेत,
असं वाटतं की त्यानं त्याच्यावर काम करावं. महानगरपालिकेचा टॅक्स वाढलेला आहे, त्याच्यावर कोणीच बोललेलं नाही आहे. कमीत कमी त्याच्यावर तरी बोलायला पाहिजे असतं कोणीतरी. म्हणून माझी एकच विनंती आहे की उघडा डोळे आणि बघा नीट, आणि जे योग्य उमेदवार वाटेल, युवक वाटेल, त्यालाच उमेदवारी द्या. हे भरपूर जण आलेले आहेत, म्हातारे झालेले आहेत, त्याला नको निवडून आणा. नवीन युवकाला संधी द्या, एवढीच विनंती आहे. काय सांगाल, कशा पद्धतीच्या मागण्या राहतात सामान्य नागरिकांच्या कसा नगरसेवक हवा किंवा काय समस्या राहील? पहिलं सर्वप्रथम मी माझा इंट्रोडक्शन देतो. मी विनेश आडतिया, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट. तुम्हाला एक माहिती अशी देतो की हा जो प्रभाग आहे, या प्रभागातून आज जरी शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब वेगवेगळे झाले असेल, पण या प्रभागात, या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर होता, उपमहापौर होता आणि काय म्हणते स्टँडिंग कमिटीचा सभापती होता. मी कोणाच्याही पक्षाच्या विरुद्ध बोलणार नाही. माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की ज्या प्रभागात तुम्ही राहता त्या प्रभागात एक म्युन्सिपाल्टीचा दवाखाना असूनही त्या दवाखान्यात सर्दीची गोळी सुद्धा भेटत नाही. ही शोकांतिका आहे. या प्रभागातच सगळे लोक घडून गेले. चेतन पवार साहेब गेले, मेघाताई हरणे गेले, अविनाश भाऊ मार्डीकर गेले. सगळ्यांनी या प्रभागाचं नेतृत्व केलं. पण या सबनीस प्लॉटमध्ये महानगरपालिकाचा जो दवाखाना आहे तिथे तुम्हाला सर्दी खोकलाची दवा सुद्धा भेटत नाही. आणि हे पूर्ण कमर्शियल हॉस्पिटलमध्ये 10 रुपयाची औषधासाठी हजारो रुपये खर्च करायला लागते. त्या आरोग्याच्या प्रश्नासाठी जो कोणी उमेदवार काम करन त्याला मत द्या. कुठल्याही पक्षाला मत नका देऊ, योग्य व्यक्तीला मत द्या. पक्ष पाहून मत देऊ नका, कारण की घोट नहीं मिल रहा और गधे खा रहे हैं चमनप्राश. इसलिए जो ईमानदारी से काम करता था उसको टिकट का जो घोटाला हुआ है अमरावती शहर में, लोगों ने पैसे देके टिकट लिया है. वो बिजनेस समझते हैं राजकारण को कि हम आज 50 लाख लगाएंगे तो 5 करोड़ कमाएंगे. तो मेरी सब अमरावती महानगर पालिका के सभी जनता से एक अनुरोध है कि कोई पक्ष को नहीं, जो लायबल है, जो कैपेबल है, जो डिजर्व करता है उसी को मतदान करे. कोई पक्ष से देश चलता नहीं. ये एक इंडिपेंडेंस इसमें है कि सबको राइट है, सबको बोलना है और जो योग्य उम्मीदवार है उसी को वोट करे. काय सांगाल, कशा पद्धतीच्या समस्या आपल्या प्रभागातल्या आणि काय आता नगरसेवकाकडून अपेक्षा राहील? सर्वांना जय श्रीराम. जय श्रीराम, जय भीम, जय श्रीराम. माझं एक व्यक्तिगत मत आहे. हा इलेक्शन ना तर खासदारचा आहे ना तर आमदारचा आहे. हा इलेक्शन एक समाजसेवक आणि नगरसेवकांचा आहे. बरोबर आहे. आपल्या नगरांची जो सेवा करतो हा त्यांच्यासाठी आहे. तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही पार्टीचा असो, जो आपल्या एरियाची म्हणजे देखभाल करतो आणि सेवा करतो त्यांनाच मतदान करा, हे माझं एक व्यक्तिगत मत आहे. नक्कीच विकास कामाला मतदान करा असं एकंदरीत आहेत. प्रतिक्रिया सामान्य नागरिकांच्या सुद्धा आहेत. प्रभाग क्रमांक 12 दाखल झालेलो होतो. अनेक प्रभाग आपल्याला आहेत, त्यामुळे इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन प्रभागासोबत.